नमस्कार छोट्या बालमित्रांनो, सुप्रभात. आपण आज पर्यावरणाचे संतुलन हे प्रकरण क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. मित्रांनो, आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो त्या पर्यावरणाचं संतुलन राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर हे पर्यावरणाचं संतुलन बिघडलं तर त्याचा मानवी जीवनावर आणि इतर सजीवांवर काय परिणाम होतो हेही आपण इथं अभ्यासणार आहोत. सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला करून पहा असं सांगितलेलं आहे. हे तुम्हीसुद्धा करून बघायचं आहे. तुमच्या घरामध्ये असणारी जी वडीलधारी मंडळी आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा वयानं मोठे असणारी माणसं, मग त्यामध्ये आई वडील असतील, तुमचे भाऊ असेल, तुमची बहीण असेल, इतर तुमचे नातेवाईक असतील, त्यांच्यासोबत आपल्या परिसरातील नदी असेल, तलाव असेल किंवा ओढा असेल तर या एखाद्या ठिकाणी त्यांच्यासोबत जायचं आहे बरं का, एकट्यानं अजिबात जायचं नाही. मग या नदीच्या, तलावाच्या, ओढ्याच्या परिसरामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथे तुम्हाला जे जे काही सजीव दिसणार आहेत त्या सजीवांची तुम्ही एका कागदावरती यादी तयार करायची आहे. त्या सजीवांची तुम्ही कागदावरती नावं लिहायची आहेत आणि तेथील सजीवांची नावं लिहिल्यानंतर किंवा ती नावं तुम्हाला माहीत नसतील तर आपल्या सोबत असणारे आपली वडीलधारी मंडळी आहेत त्यांच्या मदतीनं ते नाव जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्या सजीवांचं आपल्याला चित्र काढता येईल का, त्यांचे आकार, त्यांचा रंग, त्यांचा आवाज कोणता आहे, त्यांचे निवारे म्हणजे त्यांच्या राहण्याचं ठिकाण, याविषयी तुम्ही त्या वहीमध्ये नोंद ठेवायची आहे. प्राणी आणि वनस्पतींचे एकूण किती प्रकार आहेत, तुम्हाला किती प्रकार दिसले ते तुम्ही मोजायचे आहेत. आता तुमच्या घराभोवती, समजा शाळेभोवती, बागेत किंवा जवळपास असणाऱ्या शेतामध्ये जाऊन ही कृती तुम्ही पुन्हा करायची आहे. आता ही कृती केल्यानंतर जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणांचे निरीक्षण तुम्ही करायचं आहे. म्हणजे जे सजीव तुम्हाला प्रत्यक्षात तुम्ही निरीक्षण केल्यानंतर दिसलेले नाहीत पण तेथे तुम्ही जाण्यापूर्वी होते किंवा तुम्ही जाण्यापूर्वी तिथं येऊन गेलेले आहेत, त्यांच्या काही खुणा आहेत, त्याचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आणि उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, अर्धवट खाल्लेली काही फळं असतात, काही पक्षी अर्धवट फळं खातात, त्यानंतर शेंगा खाल्लेल्या असतात, त्यांची पिशे गळलेली असतात, पंख वगैरे, त्यानंतर काही त्यांच्या पाऊल खुणा असतात, त्यांच्या पायांचे ठसे उमटलेले असतात, काही जनावरांचं शेण वगैरे पडलेलं असतं, काही जनावरांच्या लेंड्या पडलेल्या असतात, काही जनावरांची घरटी असतात, काही सजीवांचे कोश असतात, काही सजीवांनी अंडी वगैरे घातलेली असतात, मधाचे पोळे असते, इत्यादीचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे. आता सूक्ष्मजीवांचं निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? जे अतिशय लहान आहेत, सूक्ष्म, त्यांचं निरीक्षण करणं तुम्हाला शक्य झाले का? तुम्ही करू शकला का? त्यानंतर तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की तेच होते? म्हणजे जे जे सजीव तुम्हाला आढळले ते वेगवेगळे आढळले का तेच सजीव तुम्हाला आढळले? एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात.
आता इथं तुम्ही वहीमध्ये जैवविविधतेची व्याख्या नोंद करून घ्यायची आहे. पुन्हा मी व्याख्या एकदा सांगतो. एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते, एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते तिला तेथील जैवविविधता म्हणतात. म्हणजे प्रत्येक भागामध्ये आढळणारे प्राणी, पक्षी, इतर सजीव हे वेगवेगळे असणार आहेत. आणि मग ते जे सजीव आढळतात त्या भागामध्ये, त्यामध्ये जी विविधता दिसते तिला जैवविविधता असं म्हणतात. ती व्याख्या तुम्ही वहीमध्ये नोंद करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला पुन्हा खाली म्हटलं आहे त्यांनी, सांगा पाहू. आता तुम्ही सजीवांचं निरीक्षण केले, त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली? तुम्ही ज्या वेळेला नदीकाठी, तलावाकाठी, ओढ्याकाठी किंवा शेतामध्ये जाऊन जे सजीवांचं निरीक्षण केलं, ते सजीवांचं निरीक्षण करत असताना तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सजीवांचं निरीक्षण केलं आहे त्यापैकी कोणत्या ठिकाणी तुम्हाला अधिक जैवविविधता दिसली, म्हणजे अधिक सजीव दिसले किंवा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक, सूक्ष्मजीव तुम्हाला जास्त प्रमाणात कुठे बघायला मिळाले? एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते. मुलांनो, जे पक्षीतज्ञ असतात, जे निसर्गाचा अभ्यास करतात, जे सजीवांचा अभ्यास करतात, ते जे वैज्ञानिक असतात, म्हणजे एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी एखादं ठिकाण, त्या ठिकाणचा तुम्हाला जैवविविधतेचा अभ्यास करायचा आहे. ते करण्यासाठी वैज्ञानिक काय करतात तर निरीक्षणे करतात, खूप निरीक्षणे करतात. आणि त्यांची संख्या खूप मोठी असते. म्हणजे एकदा दोनदा असं निरीक्षण करून त्याच्यावरती ते मत नोंदवत नाही, तर बऱ्याच वेळा खूप निरीक्षणं करून आणि मग त्यावरती निष्कर्ष काढला जातो. दिन रात म्हणजे दिवस आणि रात्र, विविध ऋतू, अशा सर्व परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात. म्हणजे फक्त एकदा दोनदा तीनदा अशा त्या नोंदी घेत नाहीत, तर प्रत्येक ऋतूमध्ये त्यांच्या नोंदी नोंदवल्या जातात. दिवस रात्री त्यांच्या नोंदी नोंदवल्या जातात. आणि खूप नोंदी घेतल्यानंतर खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे, जे सजीव खूप उंचावर राहतात किंवा जे सजीव खूप खोल पाण्यामध्ये राहतात, तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात. म्हणजे खूप उंचावर राहणारे काही सजीव असतील, खूप खोल पाण्यामध्ये राहणारे काही सजीव असतील, किंवा जे अतिशय लहान सूक्ष्म जीव आहेत, त्यांचं निरीक्षण करण्यासाठी काही साधनांचा वापर केला जातो. विविध प्रकारचे कॅमेरे वगैरे बसवलेले असतात. त्या कॅमेऱ्यांमध्ये त्यांच्या हालचाली, त्यांचं अन्न, त्यांच्या इतर गोष्टीची नोंद टिपली जाते आणि ह्या साधनांच्या साहाय्यानं त्यांचं निरीक्षण केलं जातं. अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात. म्हणजे अनेक असे वैज्ञानिक विविध जैवविविधतेचे निरीक्षण करतात, त्यांच्या नोंदी जमा केल्या जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घकाळापर्यंत केले जातात. दीर्घकाळ म्हणजे खूप काळ. असे सर्व प्रयत्न खूप काळ केले जातात. तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पटते. आता पुढचा जो मुद्दा मुलांनो आहे, पर्यावरण. हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानावरून जातो. पर्यावरण पर्यावरण. पण पर्यावरण म्हणजे काय तर बघा मुलांनो, परिसर हा शब्द आपल्या पुस्तकाचंच नाव आहे, परिसर अभ्यास भाग 1, किंवा आपण म्हणतो
माझ्या घराचा परिसर, माझ्या शाळेचा परिसर सुंदर आहे, आमच्या घराचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झालेला आहे किंवा घाण झालेला आहे, किंवा गावातील रस्त्याचा परिसर, पेटेचा परिसर, हे अशी काही वाक्य आपल्या कानावरती पडत असतात. म्हणजे परिसर हा जो काही शब्द आहे, हा शब्द आपल्याला नियमित ऐकायला मिळतो. तर परिसर हा शब्द तुम्हाला माहीत आहे, कारण आपण बऱ्याच वेळा बोलत असताना म्हणत असतो, आमच्या घराचा परिसर, माझ्या शाळेचा परिसर, आमच्या गावाचा परिसर, आमच्या तालुक्याचा परिसर, बाजार मैदानाचा परिसर. म्हणजे हे शब्द आपण नेहमी उच्चारत असतो किंवा आपल्या बोलण्यामध्ये अशी वाक्य नेहमी ऐकायला मिळतात किंवा आपल्या तोंडून सुद्धा ती उच्चारली जातात. आता परिसर म्हणजे नेमकं काय मुलांनो? तर परिसर म्हणजे आसपासची जागा. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर मोठा असतो. आता आपलं घर, आपल्या घराचा परिसर थोडा मर्यादित आहे. घराच्या परिसरापेक्षा शाळेचा परिसर खूप मोठा असतो. बघा, शाळेला खूप मोठं मैदान असतं, शाळेच्या अवतीभोवती झाडी लावलेली असतात, शाळेची भली मोठी इमारत असते आणि आजूबाजूचा सगळा तो परिसर जर विचारात घेतला तर आपल्या घराच्या परिसरापेक्षा शाळेचा परिसर मोठा असतो आणि शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर मोठा असतो. गावामध्ये बरेच लोक राहत असतात, त्यांची घरं असतात, त्यांच्या जागा असतात, गावाच्या आजूबाजूला असणारी जमीन असते आणि म्हणून घराच्या परिसरापेक्षा शाळेचा परिसर मोठा, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर मोठा. आता सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती, प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. मुलांनो, हे जे सगळे घटक आहेत, या सगळ्या घटकांचा आपल्याशी संबंध येतो. सूर्यप्रकाश असेल, हवा असेल, पाणी असेल, माती असेल, वनस्पती असेल किंवा परिसरातील प्राणी असतील, या प्रत्येक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध येत असतो. आता हा जो येणारा संबंध आहे, जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. बघा, आपल्या परिसरामध्ये जे जे काही घटक आहेत ते सगळे घटक आपल्याशी निगडीत आहेत, आपल्याशी संबंधित आहेत. त्यांचा आणि आपला नेहमी संबंध येत असतो. मग सूर्यप्रकाश असेल, हवा असेल, पाणी असेल, माती असेल, वनस्पती असेल किंवा प्राणी असतील. आपल्याला माहीत आहे, सूर्यप्रकाश असल्याशिवाय आपण जगू शकणार नाही. तुम्हाला प्रश्न पडेल, कसं काय? तर वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज असते आणि आपण अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. आपण अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून आहे. जर सूर्यप्रकाश नसेल तर वनस्पती अन्न तयार करू शकणार नाहीत आणि त्यांनी जर अन्न तयार केलं नाही तर आपल्याला अन्न मिळणार नाही. हवा तर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, कारण हवेतील ऑक्सिजन हा जो घटक आहे, हवेमध्ये असणारा ऑक्सिजन हा जो घटक आहे तो सजीवांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. जर आपल्याला ऑक्सिजन मिळाला नाही तर आपण जगू शकणार नाही आणि म्हणून हवा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पाणी, आपल्या शरीराला पाण्याची सुद्धा आवश्यकता असते. पाणीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. माती, परिसरामध्ये असणारी माती, कारण माती असेल तरच आपण शेतामध्ये पिकं घेऊ शकतो आणि म्हणून माती महत्त्वाचं आहे. आणि वनस्पती,
या तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत मुलांनो. कारण वनस्पतीसुद्धा काय करतात, तर हवेमधला कार्बन डायऑक्साईड वायू घेतात, की जो आपल्याला थोडासा हानिकारक आहे, जो आपल्याला उपयुक्त नाही. आपण कार्बन डायऑक्साईड सोडतो, तो कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेण्याचं काम वनस्पती करतात आणि ऑक्सिजन सोडण्याचं काम करतात. घेतात कार्बन डायऑक्साईड आणि सोडतात ऑक्सिजन. पण यामध्ये सुद्धा मुलांनो थोडंसं नीट लक्षात घ्या. दिवसा वनस्पती काय करतात आणि रात्री वनस्पती काय करतात. दिवसा वनस्पती मुलांनो कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, की जो ऑक्सिजन आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. आणि रात्री वनस्पती बरोबर याच्या उलट करतात. म्हणजे रात्री काय वनस्पती करतात, ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात. बघा, दिवसा वनस्पती कार्बन डायऑक्साईड वायू घेतात, ऑक्सिजन सोडतात. रात्री वनस्पती ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड वायू सोडतात. आणि म्हणून सूर्यप्रकाश असेल, हवा असेल, पाणी असेल, माती असेल, वनस्पती असेल किंवा परिसरातील प्राणी असतील, हे सगळे जे घटक आहेत ते आपल्या जीवनाशी संबंधित आहेत. आणि जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनतं. मग हे पर्यावरण कसं बनतं, तर आपल्या जीवनाशी जे जे संबंधित घटक आहेत ते सगळे घटक मिळून पर्यावरण तयार होतं. आता या पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव असे दोन घटक आपल्याला बघायला मिळतील. सजीव आणि निर्जीव. सजीव आणि निर्जीव हे एकमेकावर अवलंबून आहेत. सजीव आणि निर्जीव हे एकमेकावर अवलंबून आहेत. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असते. म्हणजे सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवरती अवलंबून आहेत आणि त्यांच्यामध्ये काही देवाणघेवाण, जसं आपण शेजाऱ्यांना काहीतरी देतो, शेजाऱ्यांच्याकडे आपण काहीतरी घेतो, तशी जी देवाणघेवाण आपण करतो, तसं या पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव हे जे घटक आहेत, या सजीव आणि निर्जीव या घटकांमध्ये सुद्धा काही देवाणघेवाण होत असते आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात. पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव हे एकमेकांवर अवलंबून असतात. त्यांच्यामध्ये देवाणघेवाण, देण्याची आणि घेण्याची क्रिया होत असते. त्या क्रियेला म्हणायचं आहे आंतरक्रिया. सजीवांमध्ये होणारी देवाणघेवाण जी आहे त्याला म्हणायचं आहे आंतरक्रिया. म्हणजे सजीवांच्यामध्ये आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो आणि सजीवांच्यामध्ये जी काही आंतरक्रिया होते त्या आंतरक्रियेचा अभ्यास हा पर्यावरणामध्ये केला जातो. आता मुलांनो, खाली या ठिकाणी एक तुम्हाला चित्रांची चौकट दिलेली आहे. आता ही जी चौकटीमध्ये दाखवलेली काही चित्रे आहेत, काही सजीव आहेत, निर्जीव आहेत, या घटकांची चित्रे तुम्ही बघायची आहेत. त्या चित्रांचं तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि पर्यावरणातील या विविध घटकांचा परस्पर संबंधाची चर्चा करायची आहे. आता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो, जर आपली शाळा सुरू असती, तुम्ही वर्गामध्ये आला असता, तर मी तुमचे एक गट करून अशा प्रकारची चर्चा तुम्हा विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणली असती. पण थोडीशी या कोरोनामुळं आपल्याला मर्यादा आलेली आहे. पण तुम्ही आईबाबांशी चर्चा करायला हरकत नाही. तुमच्या घरामध्ये असणारी जी काही तुमची भावंडं असतील, आईबाबा असतील, काका काकी असतील, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करायला हरकत नाही. म्हणजे या चौकटीमध्ये सजीव आणि निर्जीव घटकांची जी चित्रे दिलेली आहेत त्याचं निरीक्षण तुम्ही करा, ती चित्रे पहा आणि पर्यावरणातील या विविध घटकांच्या परस्पर संबंधांची चर्चा करा. आता इथं जी चित्र दिसत आहेत ती बरीचशी चित्र आपल्या बघण्यातली आहेत. फारशी काय वेगळी चित्रे नाहीत.
आणि ह्या चित्रांचं निरीक्षण करायचं आहे. या चित्रांचं निरीक्षण केल्यानंतर हे जे सगळी चित्र दाखवलेली आहेत, ही जी दिसणारी सगळी चित्र आहेत, सुरुवातीला तुम्हाला तिथं बदकाचं चित्र दिसत असेल, त्यानंतर टोळ, त्याला आपण नागतोडा असं पण म्हणतो, त्यानंतर तुम्हाला सापाचं चित्र दिसत असेल, त्यानंतर तुम्हाला उंदराचं चित्र बघायला मिळेल, मासा आहे, वाघ आहे, त्याचबरोबर या ठिकाणी गाई दिसते, गरुड दिसतो, बगळा दिसतो, हत्ती आहे, त्यानंतर तो दिसणारा सॅमेलियन म्हणजे ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये फरूड म्हणतो, सरूड नव्हे फरूड, त्याला सॅमेलियन हे त्याचं शास्त्रीय नाव सॅमेलियन आहे. त्यानंतर इथं दगडगोटे दिसत आहेत, इथं तलावाचा परिसर दिसतोय, झाडाचं पान आहे त्याच्यावरती ती आळे आहे, ती आळी दिसते आहे, आकाशातून पडणारं हे पाणी दिसते आहे, त्यानंतर इथं वटलेल्या झाडाचं मुळ्या वगैरे त्याचं खोड दिसतंय, सूर्य दिसतोय. या सगळ्या चित्रांचं तुम्ही बारकाईनं निरीक्षण करायचं आहे. यामधली काही जी चित्रे आहेत ती सजीव आहेत, काही चित्रे निर्जीव आहेत, आणि मग आपल्या आईबाबांच्या बरोबर किंवा आपल्या घरात असणारी इतर काही लोक आहेत त्यांच्याबरोबर या संबंधानं आपण थोडीशी चर्चा करायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ही चर्चा तुम्ही केल्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा काय आहे, अन्न साखळी, हा अन्न साखळी मुद्दा आपण बघणार आहोत. म्हणजे एक सजीव दुसऱ्या सजीवांवर अन्नासाठी कशा पद्धतीनं अवलंबून असतो, एका सजीवाचं दुसऱ्या सजीवावर कसं जीवन चाललेलं असतं, अन्नाची साखळी या पर्यावरणामध्ये अन्न साखळी कशी आहे याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पण आत्ता जो झालेला भाग आहे यामध्ये तुम्हाला एक 3 व्याख्या इथं आलेल्या आहेत. त्या 3 व्याख्यांची तुम्ही नोंद करून ठेवायची आहे. पहिली जी व्याख्या होती ती जैवविविधता म्हणजे काय. प्रश्न नीट ऐका. पहिला प्रश्न तुम्ही या लिहायचा, त्याचं उत्तर लिहायचं आहे, जैवविविधता म्हणजे काय. त्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो प्रश्न म्हणजे पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो. तिसरा प्रश्न, पर्यावरण कसे तयार होते. पर्यावरण कसे तयार होते. आणि चौथा प्रश्न आहे, आंतरक्रिया म्हणजे काय. आंतरक्रिया म्हणजे काय. तर अशा पद्धतीनं मी जे आता तुम्हाला सांगितलेले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. त्यानंतर पुन्हा एक वेळ मी जो शिकवलेला भाग आहे या शिकवलेल्या भागाचं तुम्ही व्यवस्थित वाचन करायचं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी समजल्या नसतील, काही गोष्टी कळल्या नसतील तर त्यासुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती विचारायच्या आहेत. त्याही गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पण जे काही कळलेलं नाही ते मात्र अवश्य विचारत चला. फक्त नुसतंच व्हिडिओ ऐकला आणि सोडून दिलं असं व्हायला नको. तर व्हिडिओ ज्यावेळी तुम्ही ऐकत असता त्या वेळेला ज्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याची टिपण, त्याची नोंद तुमच्या वहीमध्ये करत चला. पुन्हा ती टिपण आपल्याला वाचता येईल. आणि मुलांनो, नुसता व्हिडिओ बघण्यापेक्षा पुस्तक समोर ठेवून व्हिडिओ बघत चला. पुस्तकामध्येही बघत चला आणि व्हिडिओसुद्धा ऐकत चला, म्हणजे तुम्हाला ते जास्त समजेल. धन्यवाद.